टार्गेट पाहायला मिळालं आपल्याला, जे थांबवलं गेलं आणि दुसऱ्या बाजूचा विचार केला विनर्स तेंबोडे संघाचा, तर तेंबोडे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण नक्कीच दिलं होतं आणि क्षेत्ररक्षण देत असताना आपण पाहतोय कमी धावांचं लक्ष अगदी पाहायला मिळालं आणि ते लक्ष पूर्ण करत असताना खूप चांगल्या पद्धतीने मात्र बॅटिंग केली आणि रन्स देखील पूर्ण केले गेले। सेकंड राऊंडचा हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे फलंदाजाचा जर विचार केला तर जयदीप आणि समीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। पंकज पाटील पालन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सुरुवात करेल इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, जे तेंबोडे संघाकडून पहिल्याच सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी, अगदी पहिल्या सामन्याचा विचार केला पंकज पालन पहिलं षटक हाताळण्यासाठी आला होता, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि चांगली गोलंदाजी वापरली होती। त्यानंतर विचार केला जीतचा, तर जीतने देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती, ज्याने 3 धावा दिल्या होत्या, दुसरं षटक हाताळलं होतं। यावेळेस आपण पाहतोय सुरुवात करेल पंकज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर। इथे मात्र आपण पाहतोय वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, जयदीप साठी पहिला चेंडू अगदी निघून गेलाय असं मी म्हणेन। ज्या पद्धतीने बॅट फिरली होती, पण बॅट फिरण्याआधीच चेंडू जर पाहिला तर ट्रॅव्हल झाला, सरळ राहुल पाटीलच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय। खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला, ही ओळख दर्शवलंय आतापर्यंत पंकज पाटीलने, चांगली गोलंदाजी कन्सिस्टन्सी ठेवली जाते गोलंदाजीवर। पुन्हा एकदा हा देखील चेंडू मारण्याचा प्रयत्नात होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये आणि त्याचं कारण जर पाहिलं तर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय की 2 चेंडू लगातार डॉट चेंडू टाकले गेलेत पंकज पाटीलच्या गोलंदाजीतून। खूप चांगली पद्धतीने इथून मात्र जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजाला छोटीशी मीटिंग अरेंज करावी लागली, कारण की वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूचा मारा करताना फलंदाज फसले जात आहेत। आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर यावेळेस आपण पाहतोय पंच इथे वळतायत, इथून जर पाहिलं तर वाईटचा इशारा पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय। अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या इथे मात्र आकारली जाते, सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतली जाते। पुढचा चेंडू हो उडवलाय चेंडूला, चेंडू हवेत आहे। क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, जिथे आपण पाहतोय रन्स मात्र या ठिकाणी तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि धावसंख्या जर पाहिले तर इथून रन्स कंप्लीट केले जातील 2। आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतं, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला इथे मात्र हाताळलं गेलं। अगदी जर पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा येताना आपल्याला पाहायला मिळाली। एकंदरीत विचार केला स्कोर कार्डचा तर धावसंख्या आतापर्यंत 3 धावा स्कोर कार्डवर लागली जात आहेत। विकेट नाहीये, परंतु जी लेंथ लाईन वापरली जाते खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते। थोडस जागा बनवली ती सफल झाले होते, इथून मात्र विकेटची मागणी आणि गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय, विकेट मिळतोय। आए हो त्याच्यात कला, काम 25 नाही तर 50 अशी आए हो त्याच्यात कला। हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला, झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला, झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला, झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला। थँक्यू। इथून जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी करणारा खेळाडू जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच घेतला होता कल्पेश,
यावेळेस आपण पाहतोय वैभव या नावाने जास्तीत जास्त ओळख पटली गेली त्याची आणि तीच ओळख पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश आलाय फलंदाजीसाठी. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच खेळ आणि विचार केला तर ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चेंडूला उडवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. आपण पाहतोय जोपर्यंत फिल्टर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 5 धावा स्कोर कार्डवर 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे, थँक्यू. राकेशजी चव्हाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रूफोल्ड स्टेशनरीचे ओनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रोप्रायटर पाहायला मिळत आहेत. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अक्षय पाटील यांना मी विनंती करतोय यांच्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत. इथून मात्र पाहतोय मॅच कडे देखील पाहतोय जीत आलाय. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 इथून मात्र हाताळण्यासाठी पहिला चेंडू ज्या पद्धतीने टाकला गेला, पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी. आणखीन एक चेंडू पाहायला मिळाला, डॉट चेंडू येताना सुंदर चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहे. धावसंख्या जर पाहिली तर इथून आपल्याला पाहायला मिळत आहे स्कोर कार्डवर 6 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. जीत दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. यावेळेस पाहतोय आपण पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न होता, प्रहार होता यावेळेस, परंतु बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळाला जीत कडून. आतापर्यंत 2 चेंडू जे हाताळले गेले, दोन्ही चेंडू जर पाहिले तर डॉटच्या स्वरूपाने इथून कल्पेश खेळतोय. मागच्या मॅच मध्ये कल्पेशने आतिषबाजी केली होती, षटकारांची खूप चांगल्या पद्धतीने लयलूट केली होती. इथून थोडेसे अडथळल्यात. पाहतोय आपण 1.5 चेंडू घोषित होताना पंचांकडून इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. एकंदरीत कल्पेश जो 2 चेंडू मागे 3 धावा आतापर्यंत त्यांनी जमवल्यात. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक पंकज पाटील चेंडू खाली येतोय. इथून चुकी करणार नाहीये. चांगल्या पद्धतीने चेंडूला जर पाहिलं तर विकेट मिळवताना गडी बाद. थँक्यू. सागर आलाय नवीन फलंदाज. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 6 वर 2 अशी परिस्थिती आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी वापरली गेली. पंकज पाटील ज्याने पहिलं षटक हाताळताना खूप चांगलं दर्शवलं त्यांनी. जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा 5 धावा दिल्या होत्या. यावेळेस आपण पाहतोय जीत ज्याने 1च धाव दिले, 4 चेंडूचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सागर आलाय नवीन फलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे यावेळेस. ओहो, चांगले क्षेत्ररक्षक जयेश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक उत्तम दर्जाचा खेळाडू म्हणून जयेशकडे पाहिलं जात आहे, परंतु रन्स मात्र या ठिकाणी सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले जात आहेत 2 गडीच्या मोबदल्यात. निलेशजी जैन या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल त्यांनी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. षटकार येतोय श्याम इलेक्ट्रिक अँड प्लंबिंग चे सर्वेसर्वा स्वयं इलेक्ट्रिक अँड प्लंबिंग. निलेशजी सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य मंचावर.
या दरम्यान आपण पाहतोय षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 13 धावा. H2O. इथून पाहतोय धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागली गेली आहे. एकंदरीत यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला चेंडू वर रन्स घेण्याचा प्रयत्न होता परंतु विकेटचं पतन होताना गडी बाद होतोय. या ठिकाणी पाहतोय आपण पंकज पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ज्या पद्धतीने आला गेला अगदी यावेळेस आपण पाहतोय चेंडूवर रन्स मात्र कंप्लीट केले जात आहेत. एकंदरीत जर विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 14 धावा. समीर पुन्हा एकदा आपण पाहतोय समीरने एक मोठा फटका नक्कीच लगावला होता ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्याला. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण तर केलं आहे आणि आक्रमण इथून जर पाहिलं तर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला चांगल्या पद्धतीने प्रथमने झेल टिपला गेला आणि आणखीन एक विकेटचं पतन होताना गडी बाद होतोय. इथून जर पाहिलं तर गडी बाद होईल 5वा. चौथा गडी बाद होतोय. आपण पाहतोय चांगली कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा ठेवली जाते जी गोलंदाजीतून आपण पाहतोय पंकज पाटील पालन ज्याची ख्याती आहे खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी दर्शवत असते. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल. जयला आणलं गेलंय. राजूला आणलंय सॉरी. इथून आपण पाहतोय आपट्याकर चेंडू होता याला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू जर पाहिलं तर सरळ हातामध्ये जातोय. तिकडे गलीमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलं आणि आणखीन एक विकेटचं पतन होताना आज अगदी पाहतोय विनर्स टेंबोडे संघ खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र विकेट मिळवलं जात आहे. विकेटचं पतन ज्या पद्धतीने झालं यावेळेस थोडीशी दुविधा परिस्थिती निर्माण आहे कारण की धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्डवर 14 धावा आतापर्यंत लागले गेले आहेत. नवीन फलंदाज
तुषारला आणलंय मैदानाच्या आतमध्ये. 14 धावांवर आतापर्यंत 5 गडी बाद झाले आहेत. हा पुढचा चेंडू पंकज पाटील याचा. हो सरळ चेंडू जर पाहिला तर इथे मात्र आपण पाहतोय वाईड +1 अशा धावा मात्र इथे ग्राह्य धरल्या जातील. कारण की चेंडू जर पाहिला तर लेगस्टिकच्या बाहेर टाकला होता. कनक पामाळे यांनी कॅच पकडली, त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तेजस यांच्याकडून आपण पाहतोय कॅश प्राइज लागू केलेला आहे कनकसाठी. पुन्हा एकदा पंकज या षटकातील आपण पाहतोय पुढचा चेंडू आहे, चौथा चेंडू असेल. खोदून काढण्याचा प्रयत्न होता या चेंडूला, परंतु अप्रतिम चेंडू. जी धावसंख्या हवी आहे ती आतापर्यंत येताना पाहायला मिळत नाहीये. मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कल्पेशने बॅटिंग केली होती, त्याने देखील हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून जर पाहिलं तर तो देखील आउट झाला. डॉट चेंडू खेळल्यानंतर आपण पाहतोय आता मात्र परिस्थिती अशी आहे, 16 धावा झाल्यात, 16वर 5 गडी बाद झाले आहेत. 2.4 चेंडू. चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहतोय जीतला आणलंय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं त्यांनी फक्त आणि फक्त जीतच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा नक्कीच दिल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय त्यावेळेस 6व्या बॅटने केल्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट्समन इथून जर पाहिलं तर त्या चेंडूला जर पाहिलं तर बॅट्समनचा नक्कीच बॉडी ब्रश झाली आणि त्यानंतर चेंडू तिथेच थांबला गेला. आणखीन एक रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट येताना आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीने विकेट आल्यात धावसंख्या कुठेतरी थांबवली गेले. रनआउटच्या रूपाने हा देखील विकेट आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निकेतन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. निकेतन आपण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर बॅट फिरवण्याच्या प्रयत्नात होता, परंतु वेगवान गोलंदाजी समोर जर पाहिलं तर आतापर्यंत जो आहे तो इथे प्रॉब्लेमॅटिकली जरी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते अतिशय वेगवान या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत. त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय हा देखील चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहतोय डॉटच्या स्वरूपात टाकले गेले आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू डॉट आलेत, 4 चेंडू या षटकातील डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालेत. सोळा धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर आहेत. इथून पाहतोय बॅट तर फिरवलंय, पण तो चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल्स व्हायला हवा होता तो ट्रॅव्हल्स झाला नाही. शॉर्ट कव्हरच्या दिशेने मात्र रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगल च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा आतापर्यंत. षटक क्रमांक जर पाहिला तर इथून षटक चौथं सुरू आहे. चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केली जाते. शेवटचे चेंडू असेल या षटकातील. उडवलाय चेंडूला चांगल्या पद्धतीने. इथे मात्र काव जर पाहिलं तर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पूर्णपणे खाली होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या चेंडूवर चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा झाल्या आहेत. 6 गडीच्या मोबदल्यात 4 षटक कंप्लीट झाले आहेत. कौस्तुभला आणलं गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं या ठिकाणी हाताळलं जाईल.
चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत टेंभोडे संघाने. ज्यावेळेस संधी दिली गेली गोलंदाजाला संधीचं सोनं केलंय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर लेंथ लाईनचा योग्य तो उपयोग केलाय, ज्यामध्ये पंकज पालन जो एक व्यावसायिक क्रिकेटर आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून जर पाहिलं तर जीत आणि त्यानंतर आता कौस्तुभ आलाय. कौस्तुभ पाटील देखील एक चांगला गोलंदाज आहे, इथून पाहायला मिळेल. पण तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवशक्ती हरणवाडी संघ, ज्याची परिस्थिती आतापर्यंत 21 धावांवर थांबवले. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा जमवल्या जातील याकडे लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा खोलवर डप्प्याचा चेंडू आहे. यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, अगदी असं वाटतंय की ज्या पद्धतीने गोलंदाजी टाकतायत गोलंदाज, समोरचे फलंदाजला मोठा फटका मारण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं जातंय. कुठलाही चान्स दिला जात नाहीये आणि त्याचमुळे जर पाहिलं तरी ही धावसंख्या उभारली गेली आतापर्यंत. सिंगलच्या प्रयत्नात इथे मात्र आपण पाहतोय एक धाव तर पूर्ण केलाय, दुसऱ्याचा प्रयत्न नाही आहे. कारण की जयेश आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने रन्स या ठिकाणी वाचवण्याचं काम करतोय. चांगल्या पद्धतीने मात्र जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करतोय आणि एक चांगला गोलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून ज्याच्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातंय असा जयेश मात्रे लॉंग ऑन रिझन मध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कौस्तुभ पाटील, पुढचा चेंडू असेल षटकातील हा तिसरा चेंडू आहे. यावेळेस मिस टाइम चेंडू जातोय शॉर्ट टर्नमॅन रिझनला, तिथे क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड करेल आणखीन एक सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 23 धावा झाल्यात आतापर्यंत. स्कोर कार्ड मोठे फटक्यांच्या शोधामध्ये आहे हरणवाडी संघ, परंतु मोठे फटके येत नाहीये. एक फक्त जर पाहिलं तर मोठा फटका आला होता जो आपण षटकाराच्या रूपाने पाहिला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये. यावेळेस फटका तर आलाय पण तो चेंडू किती लांब जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर प्रथम, जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल फेकेल तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट केल्या जातील 2. या दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड 25 वर जाऊन पोहोचतोय. 25 रन्स आतापर्यंत स्कोर कार्ड झालाय. निकेतन आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक वर, ज्यांनी हात खोलण्याची संधी त्याला आली परंतु जे फटके हवे आहेत ते फटके येताना पाहायला मिळत नाहीये. इथून पाहतोय आपण मिस टाइम झालाय. पुन्हा एकदा सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी सहज रीतीने पूर्ण करतायत. दुहेरी धावेने धावसंख्या वाढवत असताना 27 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय कौस्तुभ ज्याने 2 सिंगल 2 डबल अशा एकंदरीत जर पाहिलं तर 6 धावा आतापर्यंत खर्च करतोय. परंतु चांगली लेंथ लाईन आहे, कुठलाही चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने वापरला नाही त्यांनी. आणि निकेतन पुन्हा एकदा स्ट्राईकवर. लोवर फुलटच चेंडू आहे, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन्स या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आहे. सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा ओव्हरची होते समाप्ती. 5 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 5 षटकाच्या अखेरीस 6 गडी बाद 28 अशी धावसंख्या आहे. जयेश म्हात्रे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज केला गेलाय. चांगली लेंथ लाईन मागच्या मॅच मध्ये देखील त्याला वापरताना आपण पाहिली. पण इथून आपण पाहतोय शिवशक्ती हरणवाडी संघ जो 28 धावांवर आतापर्यंत स्ट्रगल करतोय, थोडंसं धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 1-2 मोठे हिट येणं खूप गरजेचं असणार आहे, तरच तुमची धावसंख्या आहे ती एक टफ फाईट स्कोरमध्ये पोहोचेल. आतापर्यंत 28च झाले आहेत. पहिला चेंडू असेल या षटकातील. हो नाही आहे, सहजी या ठिकाणी जर पाहिलं तर जयेश देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय. सहजी फलंदाजाला हात खोलण्याची संधी देत नाहीये आणि त्याचं मुख्य कारण आहे जी पिचिंग खूप चांगल्या पद्धतीने केली जाते चेंडूची. यावेळेस उडवलाय चेंडूला, ते मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. आणखीन एक या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाईल 29 धावा.
29 रन्स ऑन दी बोर्ड. उज्ज्वलला आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवताना थोडंसं क्षेत्ररक्षण फेरबदल केले जात आहे, कारण की डावखुरा आणि उजव्या हाताचा जेव्हा फलंदाज असतो तेव्हा मात्र चेंजेस हे होत असतात मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आता मात्र कौस्तुभ पाटीलला आणलंय. यावेळेस उडवलाय चेंडू. कौस्तुभ पाटील स्वतः इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला पकडतोय. फेकी करेल, चांगली फेकी. जशी चेंडू आला तसा मात्र लगेचली हातातनं सरळ पंकज पाटीलच्या हातामध्ये नक्कीच फेकून दिला. रन्स मात्र सिंगल मिळेल, पण सिंगल डबलने इथे मात्र काम होणार नाही या रणवाडी संघाचा. वेळेस आपण पाहतोय 3 चेंडूवर आतापर्यंत 2च धावा खर्च करतोय गोलंदाज जयेश म्हात्रे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे, पण तू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बिल्डिंग करतोय. रन्स मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल दुर्वेश होता त्या ठिकाणी. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 31 रन्स. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी दोन्ही संघाला या ठिकाणी बोलावणार आहोत. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी वर्सेस जागमाता रावळे. हो, कडे मारण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडू इथे टाकला जाईल. डॉटच्या मदतीने आतापर्यंत जर पाहिले तर 5 चेंडू जे हाताळले आहेत, 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या आहेत जयेश म्हात्रे. जर पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी अगदी शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस फटका तर आलाय. कौस्तुभ पाटील चेंडूवर येतोय. इथून चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड इथून वाढला जाईल. 33 रन्स जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 34 धावांचं लक्ष असणार आहे. सातपाडी संघ यस अभिसरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला या सातपाडी संघ. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो. हॅलो, चला सातपाडी संघ या आपण. ध्रुव 11 सातपाडी संघ खरंतर आपण लगेचच यायचंय. आले ना अजून.
इथून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. जर पाहिलं तर 34 धावांचं एक लक्ष ठेवलं गेलंय. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय टेंबोडे संघ ज्या पद्धतीने उतरला होता, विनस टेंबोडे संघ खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. कमी धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. यावेळेस देखील तेच आपण पाहतोय. अगदी कमी धावांचं लक्ष आहे, कारण की 6 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 60 ते 70 धावा या मैदानावर एक चांगला टफ फाईट स्कोर असतो. परंतु इथून पाहिलं चांगली गोलंदाजी वापरली गेली. पंकज पाटील, त्यानंतर जीत, त्यानंतर कौस्तुभ आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जयेश म्हात्रे या चारही गोलंदाजांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी वापरली आणि त्याच बळावर जर पाहिलं तर इथून जी धावसंख्या जिंकण्यासाठी आहे ती 34 धावांची असणार आहे. इथून पाहतोय सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर जयेश म्हात्रे आणि वैभवला गोलंदाजी, कल्पेशला गोलंदाजी मार्कवर आणलाय. इथून आपण पाहतोय एका बाजूला जयेश तर दुसऱ्या बाजूला राहुल पाटील. स्ट्राईकवर जर पाहिलं तर जयेश म्हात्रे ऑन स्ट्राईक घेताना आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपण पाहतोय विनस टेंबोडे संघामध्ये. नक्कीच ज्या वेळेस प्रवेश झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र टीम जी बिल्ड केली गेली पाहायला मिळते. एक भक्कम टीम आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजाचा जर विचार केला तर चारही गोलंदाज अप्रतिम आहेत. त्यावेळेस जर पाहिलं तर जयेश पाटील, जयेश म्हात्रे याची देखील फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत जर पाहिलं तर राहुल पाटील एक मोठं नाव आहे, ज्याला खूप मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर मागणी असते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर राहुल पाटीलचा विचार केला तर एक समाजसेवक म्हणून एक खूप चांगल्या पद्धतीने आपण टेंबोडे गावामधून त्यांना पाहिलं जातंय आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं तर लेदरचा खूप नक्कीच अनुभव आहे त्यांना. या ठिकाणी ओपनिंग मध्ये आले. पहिला चेंडू जर पाहिला तर इथे मात्र गॅप खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलच्या सहाय्याने सुरुवात मात्र करतोय तो म्हणजेच जयेश म्हात्रे. आपण पाहतोय दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत असताना इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल रन्सचा प्रयत्न केला. सिंगल रन्सने जर पाहिले तरी ही मॅच देखील बनवू शकते. ज्या पद्धतीने दोन फलंदाज नक्कीच ओपनिंग मध्ये आले आणि दोन्ही फलंदाजाकडे जर पाहिलं तर दांडगा अनुभव आहे. खूप चांगल्या पद्धतीने खूप मॅचेस जर पाहिलं तर त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर विजय नक्कीच करत असताना यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त फटका. अगदी जर पाहिलं तर रिव्हर्स स्वीप शॉट आणि चेंडू जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 2 धावा सहज रीतीने पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 4 धावा. थँक्यू. अगदी जर पाहिलं तर रिव्हर्सचा उपयोग केला गेला. यावेळेस फिरलाय जबरदस्त फटका, जागा बनवली आणि चेंडूला फेकून दिलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय आणखीन एक जबरदस्त चौकार. 4. पाहिलं आपण चेंडू थोडासा हाफ पिच होता, शॉर्ट पिच चेंडू. त्याला मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय जागा बनवली, सफल झाले आणि खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग मध्ये. चौकार आलाय. पुन्हा एकदा कल्पेश पुढचा चेंडू असेल. अल्टी पल्टी रिव्हर्स फटका, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपरली टायमिंग नाही आहे. यावेळेस जर पाहिलं तर बॅट मधून सिंगल रन्स येताना आपल्याला पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 9 धावा. 33 धावा बनवल्या होत्या, 34 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. आतापर्यंत 9 धावा आणि चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. शेवटचा चेंडू आहे षटकातील. राहुल पाटील इथून जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं गेला. कल्पेश
आज शेवटचा चेंडू खूप चांगला राहिला आणि या ओव्हरमधून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 9 धावा खर्चीकरण केल्या. कुठल्याही विकेटचं या ठिकाणी पतन करता आलं नाहीये. एक षटक कंप्लीट झालंय. 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. उर्वरित विचार केला तर गोलंदाज आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. जिग्नेशला आणलंय. 30 चेंडू शिल्लक आहेत. 30 मध्ये 25 बनवायचे आहेत. अगदी जर पाहिलं तर सोपं समीकरण आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर जर पाहिलं तर असे समीकरण कधी कधी कठीण देखील होऊ शकतात. कालचीच मॅच आपण पाहिली जी 6 मध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या होत्या आणि वसीम गोलंदाज ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अगदी फिरवले आणि त्यानंतर ही मॅच जिंकवली देखील होती. तेच आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू इथून डॉट खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. जिग्नेशची गोलंदाजी देखील आपण पाहतोय. कमी धावांचं लक्ष आहे. हे लक्ष जर पाहिलं तर इथे थोडंसं कठीण केलं जाईल का गोलंदाजाच्या माध्यमातून. हो कट खेळलाय. इथून मात्र जर पाहिलं तर चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये. शॉर्ट टर्मॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो चेंडू निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. ह्या धावा थांबवणे खूप गरजेचं आहे. हे ज्योती इथे मात्र फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने एन वक्ताला जर पाहिलं तर तिथे मात्र थोडासा चकवा दिला क्षेत्ररक्षकाला. चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्यामध्ये इथे मात्र माहीर आहे जयेश म्हात्रे नावाचा ब्रँडेड चौका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या आता मात्र 17 धावांवर जाऊन पोहोचते. चांगली चांगली बॅटिंग. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन. नक्कीच डेंजरस बॅट्समन आता मात्र इथे मात्र जयेश म्हात्रे पाहायला मिळतोय. ओ पुन्हा एकदा फिरून मारलाय, जागा बनवलंय. यावेळेस जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवर नाहीये. 2 क्षेत्ररक्षक अगदी पाठलाग करतायत, पण चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग जर पाहिलं तर हा 3रा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 3 चौकारांनी धावसंख्या 21 धावा स्कोर कार्डवर. एकदा आपण पाहतोय यावेळेस रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दोनच फटके आतापर्यंत जर पाहिलं तर जयेश म्हात्रेने खूप चांगल्या पद्धतीने दाखवले या ठिकाणी. आणि जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 21 धावा झाल्या आहेत. इथून अगदी या चेंडूला जर पाहिलं तर शेअर केलं. फुलटॉस चेंडू होता, सोडणार नाही हा नारा मात्र लगावला गेला आणि चेंडू यस 3ऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली. चेंडू जर पाहिलं तर उंचावर आहे का नाही, बीमार आहे का नाही हे हाताळण्यासाठी इथे पाहण्यासाठी 3रे पंच इथून पाहतोय जाकीर सर आहेत. जाकीर सरांच्या माध्यमातून नक्कीच डिसिजन दिला जाईल, परंतु चौकार आले खूप चांगल्या पद्धतीने मात्र चौकार हासिल केली गेली. थोडस बारकाईने इथे मात्र नजर टाकल्या जात आहेत. कशा पद्धतीने मात्र चेंडू आला दर्शवलं जात आहे. पाटील नेटवर्कची टीम आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने इथे जतीन आणि त्यांची पूर्ण टीम. नो चेंडू आहे. नोची इथे मात्र पंचांची इशारा येताना नो +4 अशा मात्र धावा आता इथे पाहिलं जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या एकंदरीत जर पाहिलं तर 26 रन्स 26 धावा झालेत. 25 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. फ्री हिटचा चेंडू असेल. चेंडूला पाहिलं जाईल कशा पद्धतीने जयेश म्हात्रे खेळेल.
ओहो फ्री हिटचा चेंडू इथे मात्र फटका चांगला आहे चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय रन्स मात्र कंप्लीट करेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावा मात्र जमवले जातील 27 धावा तुम्ही पाहतोय ओव्हरची होईल समाप्ती 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत 24 मध्ये 7 बनवायचे आहेत एकंदरीत जर बॅटिंगचा विचार केला तर राहुल पाटील ज्याने 2 चेंडू फेस केले 2 चेंडू खेळत असताना आपण पाहतोय सिंगलच रन्स आतापर्यंत त्यांनी जमवले पण दुसऱ्या बाजूला जयेश म्हात्रे ज्याने 11 चेंडू फेस केले 11 चेंडू मध्ये तब्बल 25 धावा त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत चांगली बॅटिंग दर्शवले वन मॅन आर्मी इथे मात्र चांगले प्रयत्न करतोय जयेश म्हात्रे जिंकवण्याचे प्रयत्न आहेत आतापर्यंत आपल्या संघाला पुढचा गोलंदाज जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर निकेतन यावेळेस पहिल्या चेंडूवर आक्रमण आणि आक्रमण इतका भारी होता की चेंडू निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार पहिल्या चेंडूवर आलाय षटकार आणि धावसंख्या इथे जर पाहिले तर स्कोर इज लेवल एका धावेची आवश्यकता आहे आणि वैयक्तिक जर पाहिलं तर 31 धावांवर जयेश म्हात्रे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगली बॅटिंग त्यांनी वापरली गेले गुड फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल का इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा अल्टी बल्टी चेंडूला मारलाय अगदी कव्हर क्षेत्रामधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने इथून सामना जो आहे तो विन होताना आपल्याला पाहायला मिळतोय टेंबोडे संघ 10 विकेट्सने हा सामना जो आहे तो विन होताना आपल्याला पाहायला मिळाला खूप चांगला खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिला गेला हाडलक हरणवाडी संघ थोडेसे धावसंख्या जी आहे ती इथे उभारू शकले नाही आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर एक छोटा लक्ष जे 2 फलंदाज जयेश म्हात्रे अगदी जर पाहिलं तर एका फलंदाजाने जी धावसंख्या बनवली आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर जयेश